नमस्कार. मी हेमंत फरांदे. अ, सध्या फिरतीचा बनवा उरी पेटला या मालिकेमध्ये बलरामची भूमिका करतोय आणि तुम्ही सगळेजण ही मालिका पाहताय त्याबद्दल खूप खूप थँक यू. मालिकेचे 300 भाग पूर्ण झाले. सर्वप्रथम तुमचं तर अभिनंदन. काय सांगाल या 300 भागाबद्दल? 300 भागांचा टप्पा पूर्ण करणं खरं तर खूप महत्त्वाची आणि खूप चांगली गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठीच. माझी तरी पहिली सीरियल आहे आणि आमच्या टीममधल्या बऱ्याच लोकांची पहिली सीरियल आहे. सो आम्ही 300 भागांचा टप्पा पूर्ण केला ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. त्यासाठी मी पोतडे एंटरटेनमेंट, कलर्स मराठी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे प्रेक्षक सगळ्यांना खूप खूप थँक यू. आणि सपोर्टबद्दल तुम्ही जो काय सपोर्ट दिलेला आहे आजपर्यंत त्यासाठी म्हणजे शब्द नाही आहेत खरं तर. थँक्यू. मालिकेचा पहिला भाग ते 300 भाग काय बदल झाले स्वतः? पहिला भाग ते 300 भाग खरं तर पहिल्या भागाच्या वेळी माझी जसं मी म्हटलं की माझी पहिली सिरियल आहे. त्याच्यामुळे पहिल्या भागाच्या वेळी मला थोडं टेन्शन खूप होतं ज्या दिवशी माझं पहिलं शूट होतं, पहिला दिवस होता. पण विनोद सरांनी खूप सपोर्ट केला. जे डिरेक्टर आहेत आपल्या सिरियलचे त्यांनी खूप सपोर्ट केला. खूप समजून सांगितलं की नक्की हे कॅरेक्टर काय आहे. सो मग तिथपर्यंत पोहोचायला मला मदत झाली. पहिला डायलॉग घेईपर्यंत मला प्रचंड भीती होती, पण त्यानंतर मला भीती नाही वाटली. आजपर्यंत भीती अशी नाही वाटली. थोडा कॉन्शियस असतो, पण भीती कधीच नाही वाटली. आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट बाबत जर म्हणाल पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत, तर या कॅरेक्टरमध्ये खूप घटना घडत गेल्या. कधी काळी खूप पैसा होता, मधल्या काळात पैसा नव्हता, त्यानंतर पुन्हा खूप पैसा आला. सो ते अपडाऊन्स कॅरेक्टरनुसार खेळायला खूप मजा आली आणि त्यासाठी अ, सगळ्या टीमची खूप मदत झाली. कास्टिंग कसं झालं? कास्टिंगची खरं तर खूप गंमत आहे. एक 1.5-2 वर्षांपूर्वी मी विनोद सरांकडे गेलो होतो एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी आणि त्यावेळी माझ्या एक 3-4 ऑडिशन्स झाल्या होत्या. पण तो प्रोजेक्ट समहाऊ वर्कआउट नाही झाला. पण त्याच्यानंतर मी पुन्हा टचमध्ये होतो विनोद सरांच्या. सो त्याच्यानंतर त्यांनी मग मला एक दिवस घरी ऑडिशनसाठी बोलावलं आणि मग या प्रोजेक्टबाबत कळालं आणि तिथं हा डन झाला माझ्यासाठी प्रोजेक्ट. वेगळ्या शहरातून शूट करतायत, कसा आहे एक्सपिरियन्स इथला? हां, शहर खरं तर मी मूळ बारामतीचं आहे. त्यानंतर पुण्यात काही दिवस राहिलो. सो हे शहर जे आहे नाशिक शहर, याच्यामध्ये 3ही ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात. ते मोठ्या प्रमाणात म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. हे 3ही ऋतू खूप मोठ्या प्रमाणात इथं असतात. उन्हाळ्यात चटके देणाराच असतो. पावसाळा म्हणजे खूप पाऊस आणि थंडी कडाक्याची थंडी असते. सो एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. निगेटिव्ह शेडची भूमिका असून देखील प्रेक्षक तुमच्या भूमिकेवर प्रेम करतात आहे, त्याबद्दल काय सांगाल? अ, खरं तर मी खऱ्या माझ्या आयुष्यात खूप साधा आणि खूप मितभाषी आहे. जास्त बोलत नाही आणि खूप शांत आहे खरं तर. हे माझ्या मित्रपरिवाराला चांगलं माहिती आहे. आणि ते सगळं सोडून विलन करणं हे खरं तर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण जसं मी म्हटलं सुरुवातीलाच, की विनोद सरांमुळे खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आणि आता मजा येते मला करायला. टीमसोबत बॉन्डिंग कसं आहे? सुरुवातीला खूप कमी होतं. एक 1.5 ते 2 महिने. पण त्यानंतर म्हणजे आम्ही एकत्र राहतोय सध्या सगळे कलाकार. सो त्याच्यामुळे बॉन्डिंग म्हणजे फक्त आता एकमेकांचे काही कपडे घालायचे राहिलेत. बाकी बॉन्डिंग आमचं खूप चांगलं झालेलं आहे. आतापर्यंत शूट झालेला सर्वात फेवरेट एपिसोड? बरेच आहेत. बरेच एपिसोड्स माझे खूप फेव्हरेट आहेत. ज्याच्यामध्ये आता जसं प्रत्येकाला करावंच वाटतं तसं माझा एंट्रीवाला एपिसोड मला खूप जास्त चांगला वाटला होता. त्याच्यानंतर साबी अर्जुनचे काही सीन्स आहेत, लव्ह सीन्स आहेत, ते खूप चांगले वाटले होते. विद्याधर जिथं रिव्हील होतो विलन म्हणून, ते सीन्स खूप चांगले वाटले होते. विश्वंभर ज्या ठिकाणी एंट्री होती विश्वंभरची, पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे सीन होते. काही नंदा आहे, शाली आहे. म्हणजे प्रत्येकाचेच एंट्रीवाले सीन्स असतील आणि त्यानंतर बरेच सीन्स आहेत. म्हणजे आता मी सांगायला लागलो तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये पण. आणि तुम्ही बघताच आहात सिरियल. सो मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकबद्दल? सध्या म्हणजे 2 महिन्यांपूर्वी मला थोडंसं असं वाटत होतं, की थोडंसं आपण कमी होऊ का? कमी पडू का? पण त्याच्यानंतर पुन्हा टीमने एक चंग बांधला आणि आता गेल्या 1.5-2 महिन्यांपासून लोकांना खूप सीरियल आवडतीये. खूप लोकं बघतायत आणि तसे रिप्लाय आम्हाला मिळतायत. प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एवढंच सांगेन, की तुम्ही आत्तापर्यंत खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. सगळेजण सीरियल पाहताय. सो इथून पुढेही पाहत राहा आणि असाच सपोर्ट देत राहा. थँक यू सो मच.